आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। केडीएमसी निवडणुकीआधीच भाजपाला धक्का, भाजपाचे माजी नगरसेवक दाम्पत्याची भाजपाला सोडचिठ्ठी। माजी नगरसेवक श्रीकर चौधरी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा भाजपाला राजीनामा। पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणावर नाराजगी व्यक्त करत दिला राजीनामा। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग आउटगोइंग चालू असताना कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही। प्रामुख्याने भाजपा व शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचलेला असून त्यामुळे पक्षप्रवेश, बंडखोरी इत्यादी कारणास्तव मोठ्या प्रमाणावर नाराजी उफळून आली आहे। अशातच पक्षांतर्गत नाराजीच्या कारणास्तव माजी नगरसेवक नगरसेविका चौधरी दाम्पत्य यांनी भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे। यावेळी माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, काही लोकांचे आमच्या गावात भाजपा पक्ष प्रवेश झाल्याचे बॅनर लागले आहेत आणि त्यांना तिकीट दिल्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे, परंतु हा विषय आमच्या कानावर देखील नाही। नेत्यांनी आमच्या दोघांपैकी कुणालाही विचारलं नाही, त्यामुळे आम्हाला कुठेतरी दुःख झालंय। पक्षाला आपली गरज राहिली नाही, आम्हाला पण राजकारण करण्याची गरज राहिली नाही। खूप वर्ष सेवा केली आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे। मी 1995 पासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय। सन 2000 मध्ये मी एवढं काम उभं केलंय, एक निष्ठेने काम केले की मी माझं सगळं करिअर सोडून दिलं आहे। 2000 मध्ये लोकांनी मला निवडून दिले। मी स्वतः श्रीकर चौधरी म्हणून 2दा व माझ्या पत्नी प्रमिला चौधरी 2दा, एकूण 4 टर्म सातत्याने 2000 पासून ते 2020 पर्यंत आम्ही नगरसेवक राहिलो आहोत। अशा प्रकारे भाजप पक्षात नाराजी फळून आली असून चौधरी दाम्पत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे। स्वतः श्रीकर चौधरी म्हणून 2दा आणि माझ्या मिसेस प्रमिला चौधरी या 2दा, म्हणजे एकूण 4 टर्म कंटिन्युअस सन 2000 पासून तो 2020 पर्यंत आम्ही नगरसेवक। मी 1995 पासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय, म्हणजे पहिली निवडणूक महापालिकेची, ज्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची सीट इथे आलेली, पण सन 2000 मध्ये एवढं काम उभं केलं। मी बीई सिव्हिल इंग्लिश माध्यमातून शिकलेलो, तरी पण मी राजकारणात आलो आणि एवढं काम उभं केलं, एवढा निष्ठेने काम केलं की माझं करिअर मी सोडलं सगळं, आणि 2000 मध्ये लोकांनी मला निवडून दिलं। हा, तडकाफडकीचा विषय असा आहे की काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले की भारतीय जनता पार्टी मध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं तिकिटाचं म्हणून। परंतु हा विषय आम्हाला काही कानावर नाही, पक्षाने आम्हाला विचारलं नाही, नेत्यांनी कोणाला विचारलं नाही, आम्हाला दोघांपैकी काही नाही। तर कुठेतरी दुःख झालं आणि म्हणून मग म्हटलं, मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काही गरज राहिलेली नाही आता राजकारण करायची। बस झाले, खूप वर्ष सेवा केली, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून आता विचार केला की आता आपण थांबू। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।